सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये। तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदमय जावो। तर आज एक आपला छान असा डेली ब्लॉग आहे। तर आमच्या किचन गार्डनमध्ये मी आळू लावली होती, तर त्याची पानं आलेली आहेत। तर मी आज वड्या करणार आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग आता आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, 4 ते 5च पानं आहेत, पण खूप भारी आलेले आहेत। पानं वाळून जायला लागलेली आहेत, तर आता जेवढे आहेत त्याच्या वड्या करूया। तुम्हाला जर आळूवडी आवडत असेल तर बिनधास्त आपल्या किचन गार्डनमध्ये तेलाचा डब्बा फोडून त्यामध्ये मी आळूची पाने लावलेली आहेत, तर तुम्ही लावू शकता। ह्याला काही काळजी घ्यायची गरज नाही, फक्त लावून द्यायचं व भरपूर असं त्याला पाणी घालायचं। अशा प्रकारे छान अशी आळू भेटते। तुम्हाला जर कधी खाऊ वाटले तर पटकन त्याची पानं तोडून आपण 4 का होईना पण आळूवड्या करू शकतो। तर पहा, मला भरपूर आळूवडी आवडते, तर मी अशा प्रकारे केलेले आहे। व आता या आळू काढून घेतल्यानंतर हे जे दांडे आहेत ते काढून घ्यायचे, कापून घ्यायचे, म्हणजे पुन्हा त्याला आळूची पाने छान असे फुटतात। तर परत एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन। तर आता पहा, मी 4च वड्या झालेल्या आहेत, पण त्याच वड्या खाण्यासाठी खूप भारी लागतात। मी 4 असल्यामुळे अशा प्रकारे केलेले आहे, पण माझी वड्या करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे। तर तुम्हाला जर पाहायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी तीही दाखवेल। पण पहा, या 4च वड्या दिसायलाही किती भारी व चवीलाही खूप छान अशा झालेल्या होत्या। तर भाकरी केल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी आता या वड्या केलेल्या आहेत। कशा झाल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला आळूवडी आवडते की नाही, व तुम्हीही तुमच्या किचन गार्डनमध्ये आळूची पाने लावलेली आहेत की नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा। व याच्या आधी व्हिडिओमध्ये मी चहाचा मसाला केला होता, छान असा कडक मसाले चहा तयार होतो। तर तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी खाली देते। आता आमचा मसाला संपलेला आहे, तर मी पुन्हा एकदा केलेला आहे। आता जोपर्यंत पावसाळा आहे किंवा मग थंडीमध्येही याचा उपयोग होऊ शकतो, तर बनवून ठेवलेला आहे। त्यानंतर तुम्ही अशा प्रकारची पार्टी करता की नाही पहा। घरचे जर काही माणसं गावाला किंवा मग बाहेर गेलेली असतील तर आम्ही दोघींनी मिळून आज छान असा इडली डोश्याचा बेत केलेला होता। आम्हाला तर दोघीला भरपूर आवडते, त्यामुळे आम्ही आज दिवसभर तर हेच खाल्लेलं आहे। तुम्हीही असंच पार्टी करता की नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा। ब्लॉग आवडत असतील व नवनवीन माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता भेटूया आपण छान अशा नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये, नवीन अशा व्हिडिओमध्ये।